हॅलो हॅलो हॅलो. तर गाईज हे आहेत आपले सबस्क्रायबर. हे मला मिळाले होते, हेही चालले तिकडे. खूप जास्त लांब आहे तर थोडेसे सांभाळून जा. आता पाण्याची बॉटल वगैरे घेतली का? हाय सगळ्यांना, मी प्रिया. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आम्ही आलो होतो मावशीच्या गावाला तरी, आणि इथून सातबहिणीचं डोंगर खूपच जास्त जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही सातबहिणीचं डोंगर बघायला चाललो. आणि आम्ही स्वरूपला नाही घेऊन जात आहोत. हे माझे दोन भाऊ आहेत, मावशीचे मुलं. यांच्याकडे याची जिम्मेदारी सोपवली. आता बघू दिवसभर बघतात की नाही बघत. तर बघा ना, फोन नाही करायचं बिलकुल. बघतो म्हणत आहेत. आता बघू तर आम्हीच जाणार आहोत, कारण ऊनही निघली आहे, वेळेवर पाऊस पण येऊ शकते आणि तेवढ्या डोंगरावर यालाच घेऊन चढणं होते किंवा नाही होऊ शकत, त्याच्यामुळे याला घेऊन नाही जात आहे. चला मग आता. आणि आजचा ब्लॉग खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. मी रेडी होऊन होती, त्याला असं वाटलं का आम्ही बाहेर चाललो म्हणून, तर त्याला मी आता आतमध्ये ठेवली. आता आम्ही निघत आहोत जाण्यासाठी. चला द्या ना. खूप जास्त मज्जा येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग आता आम्ही निघत आहोत जाण्यासाठी. जेव्हा मी इंस्टाग्राम ओपन करते ना, तेव्हा मला नुसतं सेवन सिस्टर हिल्सचे व्हिडिओ दिसतात. एक व्हिडिओ स्क्रोल केला की झालं तू तेच. म्हणून म्हटलं, असं वाटलं की फक्त मीच राहिली आहे वाटतं मागं जायची, त्याच्यामुळे आता आज आम्ही पण जात आहोत बघायला. आणि हे बघा बस. आणि संडे असल्यामुळे शायद असं वाटेल की काय गर्दी पण असणार तिथे. आता बघू तिथे गेल्यानंतर. आणि ऊन पण खूप जास्त निघली आहे, तर आता वरती चढायला पण कसं काय होणार आहे माहित नाही, पण आता आम्ही निघालो आहोत जाण्यासाठी. त्यात जंगली भाग आहे आणि मस्त छोटासा रस्ता आहे, समोर बस जात आहे, सगळीकडे हिरवं वातावरण आहे. इतकं छान वाटत आहे ना, असं वाटतंय की मी लॉंग ड्राईव्ह वर चालली आहे. खूपच मस्त वाटत आहे, इतकं छान फील होत आहे. वाव. आम्ही ना इतकं चांगलं व्ह्यू आहे. टुरिस्ट माहिती आहे का, रस्त्याभर थांबू कुठेही फोटोज काढून राहिले आहेत. आणि इथेच नाही, माहिती आहे का, मागून सुद्धा आम्ही येत आहोत. तर हे असंच चालू होतं. मी आता जेव्हा व्हिडिओ बनवत होती, माहिती आहे का, तिथे माझी फ्रेंड होती. चला मी तुम्हाला दाखवते. आम्ही समोर आलो होतो, आता परत आम्ही चाललो आहोत तिथे बोलायसाठी त्यांच्याशी. तिथे मस्त फोटोज काढत होती त्यांनी, मी फक्त आपली व्हिडिओ बनवत जात होती. माझी लक्षच नव्हती, अचानक लक्ष गेली. हे बघा माझी फ्रेंड. कोमल म्हणते मी नवरकर. हो का? अच्छा, यांनी व्हिडिओज वगैरे बघतात. मला असं वाटलं की माझी फ्रेंड होई म्हणून मी आली होती. थँक्यू. चला, तुम्ही चालले का तिकडून आले मग? अच्छा, फोटोज वगैरे काढून राहिले. ठीक आहे, बाय. अरे यार, मी ते माझी फ्रेंड कोमल होय म्हटली, म्हणजे माझी फ्रेंड नव्हे. मला असं वाटलं दुरून की तीच होय, म्हणून आम्ही रिटर्न आलो होतो. तसं काही नव्हतं, पण ठीक आहे. त्यांनी माझे व्हिडिओज वगैरे बघतात. छान वाटलं मला त्यांना पण भेटून. तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवते बघा. किती छान. रस्त्याच्याच कडेला बिलकुल का म्हणते याले, तलाव आहे ना. हा तलाव आहे. वाव यार, सिरियसली पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी खूप जास्त ठिकाणे असतात. तर आम्ही फायनली काही सातबहिणीच्या डोंगराला नाही पोहोचलो, पण त्या गेट जवळ पोहोचलो आहोत. आता इथून आम्हाला जायचं. हे बघा, हा आहे मेन गेट सातबहिणीचं. आता इथून जायचं. इथून जवळच आहे. हे बघा, इथून दिसत पण आहे तो. बघा, दिसतंय का तुम्हाला? कॅमेरा छान नाही दिसत पण इथून पूर्ण क्लिअर दिसत आहे. आता इथून जवळच आहे, लवकरच पोहोचणार. आणि लोकांच्या गाड्या दिसून राहिल्या. मला असं वाटतं का संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी असू सुद्धा शकते. आता बघू गर्दी सापडते की आता कसं काय राहते. तर माहिती आहे का, सेवन सिस्टर हिल्सच्या रस्त्याला आहे बघा, आमच्या मागे पण गाडी आहे आणि समोर पण गाडी आहे. हे बघून असं वाटतंय की मला खूप जास्त चांगली गर्दी असू शकते. बघू आता, गर्दीच गर्दी. आणि रस्ता बघा, कोणी येत असाल तर प्लीज बरोबर या. आता आम्ही पोहोचलो आणि इथे हे बघा गेट. इथून जायचं आम्हाला डोंगरावर. आणि हे बघा, आधीच एवढी मोठी गर्दी सुद्धा, एवढे मोठे फोर व्हीलर्स. आणि इकडे बघा गाड्या पार्किंग वगैरे होऊ नये. आता आम्ही जाणार आहोत वरती. एवढे सकाळी जास्त नाही वाजले, 10 वाजले तरी पण खूप जास्त गर्दी आहे, कारण आज संडे आहे ना, म्हणून असेल. हां, आता पहिले पाण्याची बॉटल घेऊ. आम्ही एक बॉटल आणलेली आहे, पण एक घेऊन घेऊ, कारण आता वर 1 घंटा लागणार आहे चढायसाठी. तर शायद वेळ लागू शकतो, ताण पण लागू शकते, त्याच्यामुळे एक बॉटल घेऊन घेऊ. कितीची राहील एक बॉटल? 25 रुपये. 5 रुपये एक्स्ट्राचे. 5 रुपये एक्स्ट्राचे. एक बॉटल द्या मग. पण आमच्याकडे 5 रुपये चेंज नाहीये. मी देतो ना चेंज. आहे का? ठीक आहे, द्या.
एक बॉटल आणलेली आहे, पण एक एक्स्ट्राची घेऊन घेऊ. अबे अरे एवढं मोठं चढायचं आहे, माहित नाही चढणं होते की नाही. आम्ही त्या दिवशी काय म्हणते रामदिगीचं तेवढंच चढलो होतं तरी आमचे पाय दुखत होते. किंवा हे घ्या दादा. काय अभि यार यांनी दिले पार्किंग वाल्यांनी. त्यांनाच वापस कर. ठीक आहे आता वापस का करायचं, आम्ही चालवू शकतो आहे की नाही दादा. बेस्ट धंदा. मग अजून दुकान लाईन वाढणार का अजून थोड्या वेळाने? ते आता बनवते होतील सगळे. अच्छा, खूप जास्त गर्दी होती का? चला आता जाऊ आपण डोंगरावर. काहीच हे एंट्रन्स आणि इथेच एक काय म्हणते दानपेटी पण ठेवली आहे आणि फोटो पण आहे. चला. मी माहिती आहे का केव्हा आली होती मला आठवतही नाही. मी जेव्हा खूप जास्त काही मोठी नव्हती, जवळपास 8-10 तर वर्ष झालेच असं मी आली नाही. पण आता खूप दिवसानंतर चालली. आता वर कसं आहे काय आहे मला अजिबात काहीच आयडिया नाहीये. पण चला, चालणं होईल का यार माझ्याने माहित नाही. दगड आहे. माझे आत्ताच पाय दुखायला लागले यार. चालणं होईल का माहित नाही. दम आलं. यार वाटत नाहीये माझ्यानं होईल म्हणून. गाईज थोडेसे दूर फक्त चालून झालं, पण असं वाटतंय का आता माझ्यामध्ये काही जीव नाही राहिला. बापरे, पुरी वाट लागली पायाची. वर कसं का जाणवते माहित नाही. असं घाव असं सांडून राहिलं. काय खरं नाही आता. गाईस पाणी पिऊन घेतो आता. पाणी पिऊन घेते, रेस्ट करते आणि मग जाणार. जर तुम्ही कधी याल तर प्लीज पाणी घेऊन यावर आणि थोडंसं खायचं घेऊन या, कारण आम्ही काही आणलं नाही. जेवण आलं तरी पचून जाऊ शकते. 5 मिनिट आम्ही तिथे रेस्ट केलं आणि अर्धा तास झाला चढता आणि आम्ही जसे वर जातो तसे आमचे हे दगड आहे ना अजून उंच होत जात आहे. आता वातावरण आतापर्यंत ऊन होती आणि आता थोडंसं वातावरण हे झालंय. एक थेंबांचा पाऊस चालू झालाय. वर तिथे पाऊस होतं माहित नाही आता कसं काय. आम्ही छत्री वगैरे काहीच नाही आणली आहे. दगड बघा भयंकर हालत होत आहे. जर नाही का माहिती आहे का कोणाला एक्सरसाइज करायचं असेल किंवा काही वेट वगैरे कमी करायचं असेल, हे बेस्ट ऑप्शन आहे. कुणी रोज 1 घंटा खाली वर जर गेलं ना, जस्ट लाईक माझे हजबंड, त्यांची तर पूर्ण बॉडी लॉस होऊ शकते. चला पाऊस चालू झालाय आता हळू कम म्हणजे बापरे चालता सुद्धा नाही तर असं वाटतं जीवामध्ये जीव राहिलं का नाही का. पाय सुद्धा इकडे तिकडे जात आहे. गाईस तुम्ही आतापर्यंतचं माझे एक्सपिरियन्स बघितले. आता माझ्या हजबंडचं सुद्धा बघू का म्हणतात तर सांगा. तुम्हाला सातबाईंच्या डोंगरवर जायचं होतं ना, सांगा आता. का बोलू थांब बघा आता हे तुम्ही माझी सिच्युएशन बघूनच समजून घ्या की सातबाईंच्या डोंगरावर चढणं म्हणजे बच्चे खेळतो नाही. वातावरणाचं मला अजिबात समजत नाही. आता पाऊस चालू झालं होतं आणि आता परत ऊन निघालेली आहे आणि आता एक लेवल जवळ आलो तरी चालेल, म्हणलं तरी चालेल असं. अजून हे बघा एवढं उंच जायचं आहे. तेवढ्या उंचावर फक्त आता आम्ही इथं आलो आहोत. पहिली पायरी पार केली समजा. आता एकच चूक झाली का आम्ही काही खात नाही आणलो. बघू आता. चला गाईज इथून व्ह्यू बघा किती छान. अजून तर आम्ही आणि वरून तर का दिसत माहित नाही. भयंकर दिसणार आहे. चला आम्ही पोहोचलो 7 सिस्टर हिल. हे बघा मंदिर आहे इथे. बघा 7 सिस्टर्स. आणि भाऊ आहे म्हटलं होतं ते कोणतं? हे भाऊ आहे का मग?
जायला काहीच दर्शन वगैरे झाले आणि याच्या वर पण डोंगर आहे. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तिथून खूप जास्त चांगला व्ह्यू दिसणार आहे. बहुत भयंकर पूर्ण दिसणार आहे चढावर. काहीच खाली येताना तर व्ह्यू होता. आपण हा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. हा व्ह्यू बघायचा. भयंकर यार. आणि इकडे माहितीये का तलाव पण दिसते समोर. आता समोर आल्यानंतर खालचं ऑल टोटल दिसत आहे. हे बघा इकडे तलाव, पूर्ण शेती वगैरे, गाव असं छोटं छोटं दिसत आहे सगळं. आणि सगळीकडे नुसतं हिरवं हिरवं हिरवं. आता आम्ही बस थोडेसे वर जायचं. अजून वर तर याच्यापेक्षा खूप जास्त भयंकर व्ह्यू दिसणार आहे. ऑसम व्ह्यू. किती छान यार. सिरियसली खालून जितकं चालत येताना त्रास होत होता तितकंच आता इतकं भारी वाटत आहे. कारण आता तेव्हा दगडांवरून चालत होतं म्हणून हे वाटत होतं. पण आता काहीच नाही. इतकं छान वाटत आहे वर आल्यानंतर. खालचं व्ह्यू बघा. इथून जर कोणी पडलं तर झालं. तो 1% चान्सेस नाही की तो वाचेल म्हणून. त्याच्यामुळे प्लीज इथून सांभाळूनच कोणी पण आले तर जावं माझ्याबरोबर. मला आता ऑलमोस्ट आलोच आहोत म्हणता म्हणता 1 घंटा होऊन जात आहे. पण पोहोचून काही राहिलं नाही आम्ही. तर गाईच आता आम्ही थोडं चढलं की झालं. मग आता तर तुम्हाला लोक दिसतही असेल. मागे आहे, माझ्या समोरही आहे. आधी पहिले वाटत नाही पण खूप सारे जण आहेत. तेव्हा थोडी सकाळ सकाळ होती त्याच्यामुळे काही जास्त नाही दिसली नाही. पण आता असं वाटतं की वर पण खूप सारे जण जाऊ नये. आणि पोचला आणि हे बघा गर्दी आहे. जास्त नाही आहे पण हळूहळू वाढत आहे. आता मला इथे चिवडा विकायला आहे. तर मी आता आधी चिवडा घेते कारण खूप जास्त कारण आम्ही जेवण करून आलो होतो. पण येतपर्यंत काही राहिलं नाही पोटात. आता त्याच्यामुळे आधी मी चिवडा घेते. आपण पण इथे आहे बने त्यासाठी विकायला चिवडा आहे म्हटलं होतं. आणि तिथे गेली मला पोलीस दिसले नाही. विचारली तिथे कोण आहे म्हणून. माहिती आहे का ती त्यांचा बनवलेला चिवडा होता. आणि मी मस्त घ्यायला गेली होती. त्यांनी आम्हाला न्या म्हटले पण मी घेतले. आता इकडे काही आहे तर बघू आता खाण्यासाठी. बहुत मोठा जोक झाला माझ्यासोबत. किती घेऊ? अरे पैसा वाला कौन है? 1 चम्मच द्या ना. घेतला चिवडा. चिवडा घेतला आणि आता छान दगडावर बसून खाऊन घेतला. कसं आहे का? आहे ठीकठाक. नरम झालंय. ठीक आहे. मी आता डायरेक्ट नाश्ता करते आणि तुम्हाला भेटते. काहीच आमचा नाश्ता वगैरे झाला. आणि जसं जसं टाईम जात आहे तसं तसं माहिती आहे का पब्लिक अजून वाढत आहे. आता फक्त 11 वाजलेत आणि पब्लिक बघा. आणि सर्वात जास्त इथे तुम्हाला मुलं आणि मुलीच बघायला मिळणार आहेत. माझ्यासारख्या बाया खूप जास्त कमी दिसणार आहेत. मला असं वाटते का 2% असून जवळपास मी आणि माझ्या आलावा तर मला एकच मुलगी बाई दिसलेली आहे. आता मला माहीत नाही अजून किती आहेत काय आहेत. आणि व्ह्यू दाखवते या. हा व्ह्यू बघा. सर्वात तो जो तलाव दिसतोय तिकडचा तो माझ्या मावशीच्या गावाचा तलाव आहे. लावारीचा. त्याच्यामध्ये त्यांचं गाव आहे. तो तलाव इकडे या थोडं. काहीच हा वरून फायनल सुंदर नजारा आहे. काहीच माहिती आहे का काही मुलं ते रस्त्याने येण्याच्या ऐवजी ते कुठून तरी दगडाच्या आतमध्ये झाले. मला माहिती त्यांना येऊ देत नाही म्हणजे यापुढे तिथून येतात. ते आले आता. तसं नका करत जाऊया. किती रिस्की काम आहे. जे आपण ज्या पायऱ्याने येतो त्याच किती रिस्की आहे. आणि आतमधून दगडाच्या अंदरून यायला याची जिम्मेदारी कोण घेणार आहे. म्हणून डायरेक्ट जो रस्ता आहे त्याच्यानेच या. तुम्ही सगळे
कशाने आले मग तुम्ही? चौघीच जण आले का? नाही, आम्ही आधी पाच जण आहे. आपण ते खाती आहे. आत्ता आले. बर्थडे कोणाच तरी सेलिब्रेट करताय, सगळ्या लोकांनी हॅपी बर्थडे विश केलं. गाईज आम्ही खूप जास्त वर आलो आणि हे बघा पार्किंग तिथून आलो, खूप जास्त खाली आहे. त्या गाड्या दिसत आहे का मला इथून थोडाफार क्लिअर दिसत आहे, पण कॅमेऱ्यात दिसत आहे की नाही मला माहित नाही. आलो आता आम्ही, आता इथून आम्ही शंकरजीची मूर्ती आहे तिकडे शंकरजीची मूर्ती, आता आम्ही तिकडे जात आहोत. चला पोचली मंदिराकडे. हे बघा मंदिर. चला आता. आणि तिथे माहिती आहे का शिवजीची मूर्ती पण आहे. बाहेर एक आहे, दोन आहेत. ही एक आहे आणि ही एक, दोन आहे. मंदिरच्या आतमध्ये काय आहे हे बघा शंकरजीची मूर्ती. शंकरजीची मूर्ती माहिती आहे की इथेच होती, इथून इथे होती. आम्ही आलो तिथे आणि माहिती आहे का पूर्ण राऊंड असं करत इथे आलो आम्ही. आणि बघा शिवलिंग पण आहे इथे. छान वाटते यार इथे येऊन. मस्त आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरण. तर काही आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही जातो आहोत खाली. तुम्हाला आता डायरेक्ट खालीच भेटते. चला इथूनच उतरायला थोडंसं रिस्की काम आहे. आता अजून पब्लिक जास्त वाटत तसं दिवस. आम्ही जेव्हा वर जात होतो तेव्हा जास्त गर्दी नव्हती, पण आता खूप जास्त गर्दी वाढलेली आहे. हे बघा खाली बघा किती गर्दी वाढली आहे. असं वाटतं की आम्हीच जातात फक्त खाली, बाकी सगळे वरती येत आहे. बरं झालं आम्ही मगाशीच येऊन आम्ही मगाशीच आलो आणि जात पण आहोत. हॅलो 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 हाय. केव्हा हाय ताई. हाय हाय हाय. तुम्ही युट्यूबला नाही बघत का माझे व्हिडिओ? आता हा एक व्हिडिओ माहितीये का युट्यूबला येणार आहे, तुम्ही बघा. मोठावाला व्लॉग आहे हा. तर गाईज हे आहेत आपले सबस्क्रायबर. हे मला मिळाले होते, हेही चालले तिकडे. खूप जास्त लांब आहे तर थोडेसे सांभाळून जा. आता पाण्याची बॉटल वगैरे घेतली का? असे काय म्हणते कमेंट वगैरे करा. व्हिडिओ बघत जा. युट्यूबची लिंक आहे तिथं क्लिक केलं की डायरेक्ट युट्यूबला जाता तुम्ही. मग शाडीचं नाव काय? प्रिया, इट्स प्रिया 0197. मग तू बघते, तुला माहिती नाही का? पाहिलं नाही आता म्हणलं का. हो का? त्यांना माहिती आहे, त्यांना विचारून घेशील. ठीक आहे बाय बाय बाय. एक फोटो ठीक आहे. फायनली आता आम्ही पोहोचलो खाली. हे बघा झालं किती वेळच्या आम्ही येताना तेवढं काही वाटलं नाही, पण जेव्हा जात होतो तेव्हा बापरे माझं असं तोंड बंद नव्हतं होत. एवढं म्हणजे काय म्हणते दम येत होतं. आता खाली आलो, पोचलो. हे बघा आम्ही खाली आलो आणि जायच्या वेळेस माहिती आहे तुम्हाला मी दाखवलीच होती पब्लिक दाखवली होती. आणि पार्किंगच्या गाड्या बघा किती साऱ्या वाढल्या आहेत. आणि 2 व्हीलर्स बघा, 4 व्हीलर्स बघा तिकडे ते बघा एवढी सारी पब्लिक. आणि वर तर आता किती सारी गेली असं माहित नाही. बरं झालं आम्ही लवकर आलो आणि आमचं झालेलंही. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय.